सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्ण आंधळे अजून सुद्धा फरार आहे। देशमुखांच्या हत्येला 55 दिवस पूर्ण झाले, मात्र तरी सुद्धा आंधळे काही पोलिसांना सापडत नाही। त्याचा शोध पोलीस सीआयडीची पथकं घेत आहेत। बीड पोलिसांनी त्याला फरार सुद्धा घोषित केले। आंधळेची माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळेल असं पोलिसांनी जाहीर केले, मात्र तरी सुद्धा आंधळेचा पत्ता अद्याप लागत नाही। दरम्यान जरांगे यांनी फरार कृष्ण आंधळेबाबत प्रतिक्रिया दिली। कृष्ण आंधळे एक नाही अनेक आहेत, यांनी पळवली असतील असं जरांगे पाटलांनी म्हटलं। अहो दादासाहेब एक नाही लय ये पळीलाय वाटतं ये ठोकायला पाहिजे। तपासयंत्रणाने असे ढोपर आणले पाहिजे। यांचे लय मोठी टोळी आहे ती। खंडणी मागणारी वेगळी आहे, खून करणारी वेगळी आहे, छेडछाडी करणारी वेगळी आहे, घर बळकवणारी वेगळी आहे, जमीन बळकावणारी वेगळी आहे। आणि या पैशाचा या असल्या डाके टाकून चोऱ्या चट्टे करून खंडण्या मागून पैसे कमवलं। राजकारणात मजा वाटली नासायला, गाड्या घोड्या मोठमोठ्याला घ्यायला लय गोड लागत होतं।